माझे नाव नामदेव काशीनाथ केदार, राहणार कुंभारडी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी ना आज पहिल्यांदाच जाईन मार्केट केळीचं घेऊन आलेलो आहे. पहिलाच तोडा होता, सुरुवातच झाली. केल्यानंतर 100 जाळी आणलेलं आहे मार्केटला. 25 भाव भेटलेला आहे तो आपल्याला सरासरी. आता तुम्ही ज्यावेळेस 100 जाळी मार्केटला घेऊन आता तुम्ही सरासरी काढली का? सरासरी काढली का? काय सरासरी पडली? 150 रुपये पडली. 150 रुपये किलोची सरासरी पडली. आता निलाव चालू आहे, अजून पट्टी बनलेली नाही आहे, पण त्यांनी वजन आणि बाजारभाव त्यांच्या ताब्यात असल्यामुळं तुम्ही लगेच पट्टी तुमची ॲव्हरेज काढली की ॲव्हरेज आहे 150 रुपये किलोचे ॲव्हरेज या ठिकाणी पडलेलं आहे. तर आज हा माल ज्यावेळेस आपण बघतोय की मार्केटमध्ये रेट अतिशय चांगल्या प्रमाणात आहे. आता तुम्हाला या मार्केटची माहिती कशी मिळाली, तुम्ही इथपर्यंत कसे पोहोचले? सर माहिती मिळाली, यूट्यूबची माहिती मिळाली. आता तुम्हाला जे यूट्यूब तुम्ही बघून किंवा समजा व्हिडिओ बघून जे तुम्ही इथपर्यंत मार्केटपर्यंत पोहोचले किंवा ह्याच्या आधी नुसती चक्कर मारायला आलते का डायरेक्ट माल घेऊन? डायरेक्ट माल घेऊन आला. डायरेक्ट माल डायरेक्ट माल घेऊन येताना युट्यूबमध्ये बघितल्यानंतर तुम्हाला अशी भीती नव्हती का मनात की इथे गेल्यावर काहीतरी चुकीचं असेल? काही नाही, भीती काही नाही. कारण झाडं आपल्या इकडे ना 4000 झाडं. सुरुवात 10-15 त्यांनी काढले. मग ज्यावेळेस तुम्ही युट्यूबमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस बघितलं आणि ज्यावेळेस इथं आला त्यावेळेस इथं आणि युट्यूब आणि व्हिडिओ याच्यामध्ये काय तफावत जाणवली का? नाही, काय युट्यूब समोर आल्याशिवाय. पण मग समोर आल्यानंतर जे युट्यूबमध्ये होतं तेच होतं का काय चुकीचं होतं? तेच होतं. म्हणजे आता जे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभाव शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि प्रयत्न करत असताना ज्यावेळेस शेतकऱ्याला बांधावरती बसून त्यावेळेस इथले बाजारभाव समजतात. पण तरीसुद्धा आम्ही काय सांगतो की एकदा मार्केटला मोकळं येऊन चक्कर मारल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की बाजारभाव मार्केटला कशा पद्धतीने येतो. शेवटी व्हिडिओ आणि फोटो ह्याच्यात थोडंफार एक कुठंतरी आपण एक 5-10% जरी अंतर मानलं तरी आपल्याला समोर आल्यानंतर जास्त कळणार आहे. बरोबर. आता पहिल्याच वर्षी ही बाग असताना तुम्ही अतिशय म्हणजे चांगल्या प्रमाणात डाळिंब पिकवलेले आहे. मला वाटतं अजून कुठे केल्या बागेवरती दिसत नाही. बिस्किट कलर नक्कीच आहे. कलर थोडा पावसामुळे आपल्याला जरी कमी अधिक जाणार पाऊस नाही. तुम्हालाच नाही, तुम्हाला तरी बऱ्यापैकी कलर आहे. अजून इतरांचे माल जर बघितलं तर सगळे माल माल आहे. तर आपण बघू शकतो अजून माल आहे. गुटी यांची जी आहे गुटी 97 रुपये किलो गेलेली आहे. हा, ही 70-80 ग्रॅमची गुटी ही 97 रुपये किलो गेलेली आहे. त्याच्यानंतर त्याचं 4 नंबर जे आहे हे 132 रुपये हे आपण बघू शकतो. 132 रुपये गेलेले. हे साधारण 100-125 ग्रॅमचं फळ आहे. 100 ग्रॅम. त्याच्यानंतर त्याचं 150 ग्रॅमचं जे आतमधलं फळ आहे हे 140 रुपयापर्यंत गेलेलं आहे. 150, 160, 170 ग्रॅम साईज आहे. 140 रुपये गेलेलं आहे. त्याच्यानंतर ही जे 200 ग्रॅमचं जे फळ आहे ह्याची 200 ग्रॅमची साईज आहे. 200-225 ग्रॅमचा माल आहे याच्यामध्ये. 160 रुपयापर्यंत माल गेला. मालाला थोडं वजन आहे, थोडंसं साईज जरा जास्त दिसायला थोडं कमी दिसतंय, पण मालाला वजन असल्यामुळे थोडंसं वजन जास्त भरेल याचं. 160 रुपये. आणि त्याच्यानंतर 1 नंबर जे आहे साधारण 250-300 ग्रॅमपर्यंत आहे. 170 रुपयापर्यंत गेलेलं आहे. 170 रुपये.